एक तूप ते पोळीचे पण प्रकार असतात. बनत नाही तशी पूड आणि नाही आजीचा ड्रॉप काही टाकला काढून घेऊन जा. होता. ड्रॉप काही टाकला होता आजीचा. टाकलेला आहे लास्ट टाइम 3 वाजता टाकला होता आजी. दुपारी टाकला, आता 5 वाजता टाक. किती वाजले सांग? हं? किती वाजले? 7 वेळा टाकते मी दिवसात. आता किती वाजले? आता किती आता वाजले? आता आहे ना आता 3 वेळा 2च वेळा टाकेल. आता टाकेल 6 वाजता आणि नंतर मग झोपायच्या वेळेस. आज आतापर्यंत 5 वेळा टाकला गेला. दर 3 तासांनी टाकायचं. हं? दर 3 तासांनी ना? दर 3 तासांनी. आता 2च वेळा टाकावं लागेल. 3च ड्राप आहेत. 3 पैकी बी आता एक संपू आहे, 2च आहेत. मग आता त्या काढावे लागते. एक संपला की दुसरा काढायचा. काढून घेऊ आता. उद्या काढू. उद्या मग सोमवार मंगळवार बुधवार आला का 15 दिवस झाले. 15 दिवस ड्राप आरामशीर पुरते. महिन्याचंच येते फक्त बस टेस्ट मन माझं 15 दिवस होऊन जाते. बुधवार आला का मग 15 दिवसाचं राहील. 15 दिवस राहील मग भैयाची आई इथं. माझा मुलगा येणार रे. आम्ही बाबाला आठवण येते. तो काका नाही, तो काका कडक आहे. पप्पा आहे ना, आम्ही गेलो का पहिले यायचं ना. तुम्ही लहान लहान होते. रडायचा बाबांकडे घेऊन होता पण रडायचा. कोण? पप्पा रडायचा ना. असं आम्ही जाताना जायचं म्हटलं का रडायचा. भेटून भेटून रडायचा पप्पा बाबाला. मी आम्हाला एकदा सोडायचं. पप्पाने घर घेतलं, जागा घेतली पण अवघड जागेवर घेतली. नगर रोडला घ्यायला पाहिजे होती. नाही तिथं नाशिक रोडला घ्यायला पाहिजे होतं. मग यायला ना चांगलं राहिलं सोपं. खूप लांब घेतलेली एक कुठंच. सोडायचं म्हटलं टेन्शन होऊन जातं. पप्पानी आम्हाला सोडायला रिक्षा करून दिली आणि काही नाही भाऊ देव उठलेला नाही काही नाही. जवळ पाऊस सुरू झाला असूनही तर रिक्षा पाण्यात पास व्हायची नाही. आणि पप्पा याचं बाईकने येत होता. ती गाडी बी पाण्यामध्ये डायरेक्ट एवढं पाणी रस्त्यावर. कधी कधी आता म्हणजे विमानतळला सोडणार होता. बघ रिक्षावाल्याची रिक्षा बी पास व्हायची नाही. जशी तशी रिक्षा पास झाली भाऊची गाडी वाटवरच पंक्चर होऊन गेली मोटरसायकल. आणि बाबा ये ना आता बाबाला एवढी ये नाही. बाबा लगेच हे करायला लागले. तो आला नाही, पाऊस एवढा चालू आहे तो आला नाही. याने गाडी लावून दिली तिथं. तिथून रिक्षा केली. आमचा जोडा आला तसा एकटा आला. ती गाडी तिथं लावून दिली आणि तशीच गाडी आली. आम्हाला बसवलं. तुझे पप्पा बाबा रडायचे गाडीमध्ये रडायचे. त्याने गाडी कुठं लावली असे एकटा. चांगली नसं थोडं याच्यावर घर घेतलं असतं. एवढ्या फजिता दारात देव बी दिसत नव्हता. परत परत फोन करायचे परत फोन करायचे. आणि अहो बालाजी बिचारा इथं राहायचा ना. त्याला फोन केला पप्पाने तर बा तू बाईक घेऊन ये असं. आणि त्याची गाडी गॅरेजला वळत आणली आणि ती गाडी गॅरेजला लावली आणि त्याची बाईकवर तेवढं रात्री 1-1:30 वाजता घरी आला. मग तोपर्यंत बाबाला चित्ते लागायचं. परत फोन करायचा. मग याने सांगितलं बालाजी आहे म्हणे मला घ्यायला आला. मी फोन केला होता. ते काही चिंता करू नका मी आता घरी जाईल म्हणे. तेव्हा बाबा शांत बसले. बाबाला माझ्यापेक्षा बाबाला जसं माय आहे. बाबा दिसायला तसा दिसतो डेंजर. हाय ना दिसायला काय. तुझं तू एवढं नाव काढतो ना बाबा आणखी. आता तुझे बाबा पाहिजे होते देवपूरचे बाबा. अशी गाडी राहिली असती तर बाबाने नुसतं फिरवलं असतं गाडीवर. डोळ्यावर येऊन त्याला. राहू द्या करा बंद.